संध्याबरोबर विवाह झाला आणि संध्याबरोबर विवाह झाल्यानंतर कालांतराने संध्यापासून सूर्य भगवंताला 3 मुलं झाली. आणि 3 मुलं होऊनही महाराज हे प्रपंचात रममान असल्यामुळे एक दिवस संध्याला वाईट वाटलं. म्हणले किती दिवस प्रपंच करायचा, भजन केलं पाहिजे. म्हणून संध्याने स्वतःच्या सावलीपासून छायेपासून एक कन्या बनवली आणि ती सूर्य भगवंताजवळ सोडली. सूर्य भगवंताजवळ सोडल्यानंतर ही जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. ही कन्या दुसरी तिसरी कोणी नसून ही संध्या जी छाया जी आहे ही माझ्या शनी भगवंताची आई. शनी भगवंताच्या आईचं नाव काय आहे? छाया. शनिदेव कोणाचे पुत्र आहेत? शनिदेवाच्या पप्पाचं नाव काय? सूर्यदेव. सूर्याचे पुत्र आहे शनी. आईचं नाव छाया आहे. पुराणामध्ये असं वर्णन आलं, ज्यावेळी शनिदेवाचा जन्म झाला त्यावेळी शनिदेव हे बाकी 3 मुलाचं शनिदेवाचं जमत नव्हतं. संध्याच्या वागण्यामध्ये थोडासा बदल वाटू लागला आणि बदल वाटू लागल्यानंतर सूर्य भगवान थोडेसे परेशान झाले. एक दिवस नारद आले आणि नारदाने विचारलं, काय टेन्शन आहे, काय परेशानी आहे? अहो म्हणले, ही संध्या पहिल्यासारखी वागत नाही, पहिल्यासारखी बोलत नाही. नारदाने सांगितलं, ही तुझी संध्या नाहीये, ही तुझ्या संध्येपासून बनलेली छाया सावली आहे. म्हणले तुझी संध्या जंगलामध्ये तपश्चर्या करायला गेली. आणि सूर्य भगवंत संध्येचा शोध घेत 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 जंगलाकडे निघाले. जंगलामध्ये सूर्य भगवंत आलेले पाहिल्यानंतर या संध्येनं घोडीचं रूप धारण केलं. कोणाचं? घोडीचं. आणि घोडीचं रूप धारण केल्यानंतर आपली पत्नी घोडीचं रूप धारण करून बसली. म्हणून स्वतः सूर्य भगवंत सुद्धा घोड्याचं रूप धारण करून बसले. आणि असं वर्णन येतं, घोड्याचं रूप धारण केल्यानंतर या संध्येपासून सूर्य भगवंताने अश्विनी कुमारांना जन्म दिला. कोणाला? अश्विनी कुमार कशाचे देवता आहेत? अश्विनी कुमार कशाचे देवता आहेत? म्हणा कापसाचे. कशाचे देवता आहेत? वा वा. जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले तर त्याच्या दवाखान्यामध्ये, त्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये फोटो कोणाचा असतो? कोणाचा असतो? घरी गेल्यावर मोबाईलवर सर्च करा. आता मी सगळं सांगणार नाही, थोडं थोडं तुम्हाला बी जरा डोक्याला टेन्शन पाहिजे ना. ते मालिकावाले नाही का नेमका आणतात आणि सोडून देतात. त्या मालिकावालेच शिकलो मी. ते मालिकावाले बिलकुल असं कट टू कट आणतात, लग्नाजवळ आणतील आणि लगेच ब्रेक के बाद. मग ही जर बुधवारची मालिका असेल तर ही बुधवारपर्यंत बेचैन, तिचं लग्न होतं का नाही. आणि ती दुसरी आडवी ती काय, आणि तिचं मोडत काय. 8 दिवस ह्या अंगावरून त्या अंगावरून त्या अंगावरून. नवरा म्हणला, तुझी तब्येत का खराब झाली? काय सांगू म्हणे तुम्हाला. झालं काय म्हणे की काल मालिका पाहिली म्हणून तिचं लग्न लागायचं तर लगेच ब्रेक. मग नवरा म्हणला, तू कमी एवढं का टेन्शन घेत, तुला काय एवढं तिचं टेन्शन? ती म्हणली, तिचं जर मोडीलं तर. आता मालिका खरी नाही हिला माहिती आहे, मालिका खरी नाहीये हे माहिती आहे, तरी का बरं परेशान? लक्षात येतं का तुमच्या? मालिकेतलं खरं नाहीये तुम्हाला माहिती आहे, तरी किती परेशानी. म्हणून मी सुद्धा त्यांचं शिकलो. आता तुम्ही घरी गेल्यावर मोबाईलवर सर्च करा, अश्विनी कुमार कशाचे देवता आहेत. मोबाईलवर सर्च करा. घरी गेल्यावर जरा डोक्याला टेन्शन राहू दे ना थोडं. बिलकुल अश्विनी कुमार देवता काय, घरी गेल्यावर बिलकुल सावकाश पहा. आता मोबाईल काढू नका, आता काही घाई नाही. एवढे वर्ष गेले ना, आता एका रात्रीनं काय दम. बिलकुल सावकाश. अश्विनी कुमारांना जन्म दिला आणि पुराणामध्ये वर्णन आलं,
संध्येनं विचार केला, माझ्या पतीनं माझ्यामुळे राजगादीचा त्याग केला, राजवैभवाचा त्याग केला, पुन्हा मूळ रूपामध्ये प्रगट झाली. आणि ज्यावेळी संध्या मूळ रूपामध्ये प्रगट झाली त्यावेळी सूर्य भगवंत सुद्धा मूळ रूपामध्ये प्रगट झाले. संध्या सूर्य भगवंताच्या चरणावरती पडली आणि म्हणले, या जन्माची काहीतरी आठवण द्या ना मला. त्यावेळी सूर्य भगवंताने वरदान दिलं, देवी इथून पुढे जो कोणी नवरदेव लग्न मंडपामध्ये घोड्यावर बसून जाईल त्याला आयुष्यभर बायकोचं खूप सारं प्रेम मिळेल. म्हणून तेव्हापासून तर आतापर्यंत वाडगाव मध्ये नवरदेव आला तरी लग्न मंडपात जाताना कशावर बसून जातो? घोड्यावर. का? त्याचं कारण आहे म्हणले, त्याला आयुष्यभर पत्नीचं प्रेम मिळतं म्हणून घोड्यावर बसतात. कळालं? आता डबल बसायची इच्छा झाली. इकडे म्हणू लागले, एकदाच बसलो तो एवढा पश्चाताप झाला. भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो 9:30 झाले. काय म्हणले? पुराणामध्ये वर्णन आलं, ज्यावेळी श्राद्धदेव म्हणून महाराज यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर पत्नी गर्भवती राहिली आणि गर्भवती राहिल्यानंतर कालांतराने म्हणले श्राद्धदेव म्हणूच्या घरी मुलगा पाहिजे होता, परंतु झाली मुलगी. आणि मुलगी झाल्यानंतर श्राद्धदेव म्हणून चिंतातूर झाले. अरे मी तर मुला करता यज्ञ केला, मुलगी झाली. पुन्हा वशिष्ठ महाराजांकडे आले आणि वशिष्ठ महाराजांकडे आल्यानंतर म्हणले, पुत्रा करता यज्ञ केला आणि मला तर कन्या झाली. वशिष्ठ महाराज म्हणले, असं काही होऊ शकत नाही. आव म्हणले, हे पहा मुलगी. वशिष्ठ म्हणले, मला वाटतं नक्की तुमच्यात काहीतरी गोंधळ आहे. ब्राह्मणाला बोलवलं, म्हणले मुला करता यज्ञ केला आणि मुलगी कशी झाली? ब्राह्मण देवता म्हणले, यांच्या पत्नीनं आहुत्या टाकताना सांगितलं, म्हणले मुलगी होण्याकरता आहुत्या टाका, दक्षिणा डबल मिळेल. म्हणून आम्ही कन्या होण्याकरता मंत्राच्या आहुत्या टाकल्या. मनू महाराज, श्राद्धदेव मनू महाराज म्हणले, आता मला तर एकच मुलगा होणार होता आणि म्हणले आता कसं करायचं? त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन आलं, त्या श्राद्धदेव मनूच्या कन्याला, तिचं नाव होतं इला. काय नाव होतं? त्या इलेला देवीच्या कृपेनं वशिष्ठ भगवंताने त्या इलेला कन्येला पुन्हा पुत्राच्या रूपामध्ये प्रगट केलं. अगोदर कोण होती? मुलगी. आणि वशिष्ठाने तपश्चर्याद्वारे देवीच्या कृपेद्वारे याच कन्येला पुन्हा मुलगा बनवला. आणि देवी भागवतामध्ये वर्णन आलं, महाराज राजाला अति आनंद झाला, मुलगा, माझ्या मुलीला मुलगा बनवलं, एवढा आनंद झाला. परंतु पुराणामध्ये वर्णन आलं, हाच राजाचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. आणि मोठा होऊ लागल्यानंतर एक दिवस तो घोड्यावर बसला आणि आखेट खेळण्याकरता जंगलामध्ये गेला. आणि महाराजाचे सर्व मित्र घोड्यावर बसून जंगलात गेले. एक घनघोर जंगल लागलं आणि त्या घनघोर जंगलात गेल्यानंतर जेवढे घोडे होते त्या घोड्या झाल्या आणि जेवढे पुरुष होते तेवढ्या स्त्रिया झाल्या. पुराणामध्ये वर्णन आलं, तो राजकुमार पुन्हा काय झाला? स्त्री झाला. त्याच्यासोबतचे जेवढे मित्र होते तेवढे सर्व मित्र स्त्रिया झाले. आणि महाराज हा राजकुमार लज्जित झाला. याने विचार केला, आता मी स्त्री झालो आणि मी तर राजकुमार होतो, म्हणले आता घरी जाणं शक्य नाही. म्हणले मी जर घरी गेलो तर लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील. म्हणून तो राजकुमार घरी गेला नाही, त्या जंगलामध्ये फिरू लागला. परंतु त्या जंगलामध्ये फिरत असताना त्याचे पाय दुखू लागले आणि त्याने विचार केला, एकदा उठवून उभा राहून भजन करतो आणि नंतर पुढची कथा सांगतो. एकदा सर्वांनी उठून उभे राहा. सर्वांनी उठून गोल राऊंड करायचा आहे. गोल राऊंड सर्वांनी.
सर्वांनी गोडाऊन करायचं आहे सर्वांनी. नारायणगिरी भजो रे नारायणगिरी भजो रे नारायणगिरी भजो रे नारायणगिरी भजो नारायणगिरी भजो रे नारायणगिरी भजो रे नारायणगिरी भजो सर्वांनी हे भोलेनाथ. जय हो नारायणगिरी भजो रे 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 गंगागिरी 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 भजो गंगागिरी भजो रे 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 नारायणगिरी भजो रे सर्वांनी टाळी वाजवून दत्त भजो रे गुरु दत्त भजो रे 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 गुरु दत्त भजो रे हरी बोल. जय हो जय माता दी.
वाजले पोर हुशार. 1 2 3 4 वडगावातले पोर हुशार. गोविंदा गोविंदा आला रे आला जरा मनके सांभाळ भुजबळाला. कोणाची गळ्यात माळा तुळशीची हिरा कोणाची. गळ्यात माळा तुळशीची हिरा कोणाची. गळ्यात राजा तुळशी हिरा कोणाची. गोविंदा 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 गोपाला गोविंदा 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 गोपाला 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 गोविंदा गोविंदा गोविंदा